हे डिअर स्टुडंट्स, आपण लास्ट लेक्चर काय बघितलं होतं आठवतंय? हेरिडिटी आणि इव्होल्यूशन सुरू केलं होतं आपण सायन्स सेकंडचा आपला फर्स्ट चॅप्टर. आणि लास्ट लेक्चर आपण ह्या चॅप्टरसाठी लागणाऱ्या सगळ्या इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज ऑलरेडी बघितल्या होत्या. आपण बघितलं होतं व्हॉट इज मीन बाय क्रोमोझोम, कुठं असतात त्यांचं लोकेशन. त्यानंतर आपण बघितलं होतं क्रोमोझोमचे जे आर्म असतात त्यांना आपण सिस्टर क्रोमॅटिड म्हणतो. त्या सिस्टर क्रोमॅटिड वरती आपण काय सांगतो, क्रोमोझोमला जर आपण वस्तरून काढलं, जर क्रोमोझोमचा आपण एक छोटासा थ्रेड धरून बाहेर काढला तर त्याला आपण काय म्हणतो, त्या थ्रेडला आपण म्हणतो डीएनए. आता या डीएनए वरती छोटे 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 सेगमेंट आहेत का, ज्या सेगमेंट वरती काय असते, प्रोटीन सिंथेसिसची किंवा आपण काय म्हणू, आपल्याकडे कॅरेक्टर कंट्रोल करणारी एक छोटीशी जागा आहे, तिला आपण काय म्हणतो, जीन. आणि या जीनच्या बाबतीत पण आपण काय म्हटलं होतं, जीन पण पेअर मध्ये काम करतात. क्रोमोझोमच्या आर्म जर पेअर मध्ये असतील तर जीन पण कसे असतील, आपले पेअर मध्ये असतील. सो आपण आता काय सांगतोय, जीनची जी पेअर असेल का, जी सिंगल कॅरेक्टर कंट्रोल करते, तिला आपण काय म्हणतो, अलील. या सगळ्या कन्सेप्टला आपण लास्ट लेक्चर बघितलं होतं. नंतर आपण सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक बघितला होता, स्ट्रक्चर ऑफ डीएनए. तर डीएनएचं स्ट्रक्चर पण आपण बघितलं होतं. मग आता आपल्याकडे पुढचा जो टॉपिक येतोय तो असेल आपल्याकडे व्हॉट इज आरएनए, त्याचे टाइप्स असतील, आणि किती नाही म्हटलं तर शेवटचा एक महत्त्वाचा टॉपिक असेल आजच्या लेक्चरचा, व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. तर या सगळ्या टर्म आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये कव्हर अप करायच्या आहेत. सगळ्यात पहिलं आपण बघू व्हॉट इज आरएनए. आता आरएनएच्या बाबतीत आपण काय सांगतोय, सरळ सरळ आरएनए ज्यावेळी आपण सांगतो आरएनए, त्यावेळी आपण काय सांगतो, इट इज द सेकंड इम्पॉर्टंट न्यूक्लिक ऍसिड. काय म्हटलं आपण, आरएनए काय असतो, सेकंड इम्पॉर्टंट न्यूक्लिक ऍसिड आहे. थोडंसं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आजूबाजूला, इग्नोर करू शकता नॉईज, तसं मी डिनॉईज करून टाकेल त्याला, पण तरी आला तर इग्नोर करा, बोलण्याकडे लक्ष द्या. मग आरएनएला आपण काय म्हणतो, इट इज द सेकंड इम्पॉर्टंट न्यूक्लिक ऍसिड. पहिलं इम्पॉर्टंट न्यूक्लिक ऍसिड कोण होतं आपल्याकडे, डीएनए. याच्यामध्ये काय सांगतो आपण आता, आरएनएच्या बाबतीत काय म्हणतो आपण, इट इज मेड फ्रॉम, जसं आपण डीएनएच्या बाबतीत बघितलं होतं तसं आपण काय म्हणतो आरएनए पण, इट इज मेड अप ऑफ, कशाचा बनलेला आहे हा, पेंटोज शुगर, जे आहे तशीच आहे आपल्याकडे डीएनए मध्ये पण होती. नंतर आपल्याकडे आहे फॉस्फेट, पेंटोज शुगर, फॉस्फेट अँड नायट्रोजनस बेस, आपण त्याला काय म्हणतो, नायट्रोजन बेस. तर या तीन गोष्टी इथं पण आहेत आपल्याकडे. मग आता कोणकोणते नायट्रोजन बेस असतील यांच्यामध्ये, सेम आपण जे बघितले होते तेच, फक्त आपण इथं काय सांगतोय, ऍडेनिन असेल आपल्याकडे, ज्याला आपण काय म्हणतो ए. दुसरा आपल्याकडे कोण होता, गुआनिन असेल, ज्याला आपण म्हणतो जी. तिसरा आपल्याकडे सायटोसिन असेल, त्याला आपण म्हणतो सी. आणि चौथा आपल्याकडे, आता इथं लक्षात ठेवायचं, इथे याच्यामध्ये थायमिन ऍबसेंट आहे का, थायमिन नाही आहे यांच्यामध्ये. मग थायमिनला रिप्लेस करून कोण येतो यांच्या जागी, थायमिनला रिप्लेस करून याच्या जागी येतो इथं युरॅसिल, त्याला आपण शॉर्ट मध्ये काय म्हणतो, यू. तर हा इथं प्रेझेंट आहे. ठीक आहे, एवढाच एक डिफरन्स आहे का, ऍडेनिन, गुआनिन, सायटोसिन सगळे सेम आहेत, फक्त थायमिनला रिप्लेस करून कोण आला आपल्याकडे, युरासिल. आता बघा बरं, आपण किती नाही म्हटलं तर आपल्याकडे आरएनए ज्यावेळी समजून घ्यायचं असेल आपल्याला, त्यावेळी आपण काय सांगतोय, सेम आपण डीएनएचं स्ट्रक्चर जसं बघितलं होतं तसंच आठवतंय का, आपण काय बघितलं होतं, पेंटोज शुगर होते आपल्याकडे, त्याच्या बाजूला कोण होता आपल्याकडे, फॉस्फेट होता, आणि त्याच्या आतमध्ये कोण होता आपल्याकडे, नायट्रोजनस बेस होता, आपण ए म्हणू. नंतर आपण जर बघितलं पुढे जाऊन, पुन्हा आपल्याकडे काय होतं, फॉस्फेट होता, त्याच्या खाली काय होतं आपल्याकडे, शुगर होती. शुगरला पुन्हा कोण होता आपल्याकडे, नायट्रोजनस बेस होता, आपण असं म्हणू, इथं कोण असेल आपल्याकडे, जी असेल. तर अशा पद्धतीने आरएनएचं स्ट्रक्चर पण आहे. फक्त एक डिफरन्स आहे, काय, आरएनए काय असतो, सिंगल स्ट्रँडेड. जसं आपण बघितलं होतं डीएनए कसा असतो, डबल स्ट्रँडेड, तसा आरएनए कसा असतो, सिंगल स्ट्रँडेड. आरएनए मध्ये काय, सिंगल स्ट्रँड आहे, एकच बाजूचा स्ट्रँड असेल. आता याच्यात बघा बरं, काय फॉस्फेट आहे, शुगर आहे, आणि काय नायट्रोजनस बेस आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला आठवतं का, आपण लास्ट लेक्चर बघितलं होतं, हे तिघही प्रेझेंट असतील तर याला आपण काय, आपल्याकडे फॉस्फेट आहे, शुगर आहे, नायट्रोजन बेस आहे, याचा अर्थ इथे एक न्यूक्लिओटाइड आहे. सेम इथं पण न्यूक्लिओटाइड आहे. मग आपण असं म्हणू शकतो की नाही, आरएनए पण काय असतो, पॉलिन्यूक्लिओटाइड मॉलिक्यूल, बट इट इज सिंगल स्ट्रँडेड. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आपण पुढे जाऊ आपल्या टॉपिक मध्ये. आरएनए, आता आरएनएचं इंट्रोडक्शन झालं असेल तर आपल्याला बऱ्याच टर्म कळल्या असतील का, आरएनए काय, सेकंड इम्पॉर्टंट न्यूक्लिक ऍसिड आहे, शुगर, फॉस्फेट, नायट्रोजन बेस पासून बनलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय म्हणतो, ऍडेनिन, गुआनिन, सायटोसिन पर्यंत सेम आहे सगळं, फक्त बदल कुठे येतोय, थायमिनला रिप्लेस करून कोण आला आपल्याकडे, युरॅसिल. आता याच्यामध्ये पुढे जाऊन बघायचं आपल्याला टाइप्स ऑफ आरएनए. आरएनए जो आपण आता बघितला त्याच्या आपल्याला काय बघायचे, टाइप्स बघायचे.
मग आता 9th स्टँडर्ड पासून आपण हे टाईप शिकत आलेलो आहे. आपल्याला माहिती 3 टाईप आहेत RNA चे. कोणकोणते आहेत? पहिला आहे आपल्याकडे mRNA, दुसरा आहे आपल्याकडे rRNA, तिसरा आहे आपल्याकडे tRNA. हे 3च टाईप आहेत आपल्याकडे, पण यांना आपल्याला डिटेलमध्ये बघायचंय. बघा आता आपण काय सांगतोय, आपण असं म्हणू RNA कोण होतं आपल्याकडे RNA, आणि आपला टॉपिक काय असेल, त्यांचे आपल्याकडे टाईप्स असतील. मग कोणते टाईप्स आहेत आपल्याकडे? 3 टाईप आहेत. आपण त्यांना डिटेलमध्ये एकेकाला बघू. पहिला आहे आपल्याकडे mRNA. M फॉर मेसेंजर RNA. मेसेंजर RNA. दुसरा आहे आपल्याकडे rRNA. R स्टँड फॉर रायबोझोमल RNA. आणि तिसरा आहे आपल्याकडे tRNA. tRNA. T स्टँड फॉर ट्रान्सफर RNA. तर हे आपल्याकडे 3 RNA चे प्रकार असतील. आपण एकेकाला काय करू, डिटेलमध्ये इन डेप्थ यांच्या खाली यांची आपण माहिती बघू. सगळ्यात पहिला आपण जर घेतला mRNA, तर आता सगळ्यात पहिलं बघा, आता RNA चे टाईप समजून घेण्याआधी आपल्याला हे कळलं पाहिजे का RNA बनतो कशासाठी, काय गरज याची, mRNA, rRNA, tRNA यांची गरज काय. सगळ्यात पहिलं समजून घ्या. आपण काय म्हटलं होतं, आपल्याकडे काय डीएनएचा एक छोटासा सेगमेंट आहे ज्याला आपण काय म्हणतोय, जीन. हा जीन काय कंट्रोल करतोय आपल्याकडे, एक कॅरेक्टर कंट्रोल करतोय. जीन काय करतोय, एक कॅरेक्टर कंट्रोल करतो, आपण असं म्हटलं होतं. पण हे कॅरेक्टर नेमकं कंट्रोल कसं होतं? सपोज आपण स्किन कलरचं उदाहरण घेतलं. एखाद्याची स्किन खूप फेअर आहे, एखाद्याची थोडीशी काय म्हणू आपण कमी फेअर आहे किंवा डार्क असेल. मग हे कॅरेक्टर जे आहे स्किन कलर, हे कॅरेक्टर जीनच्या माध्यमातून कसं एक्सप्रेस होतं, तर हा जो जीन आहे ना, हा काय करतो, एक काइंडचं काय बनवतो, प्रोटीन बनवतो. जीन काय बनवतो, प्रोटीन बनवतो. आणि ते प्रोटीन कुठं लागतं, आपल्या कॅरेक्टरच्या एक्सप्रेशन मध्ये. मग आपण असं म्हणू शकतो, जीन बनवतो प्रोटीन, त्या प्रोटीन पासून काय बनतं, कॅरेक्टर. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता स्किन कलरचं उदाहरण दिलं होतं. आपल्या स्किनचा कलर कशावर ठरतो, मेलॅनिन नावाच्या एका प्रोटीनमुळे, एक पिगमेंट आहे. जर ते मेलॅनिन बनवणारा जीन एखाद्याच्या बॉडीमध्ये काय करत असेल, ओव्हर ऍक्टिव्ह असेल, तर त्याची स्किन कशी असेल, डार्क असेल, त्याचं कॅरेक्टर कसं असेल, डार्क. तर या पद्धतीने आपल्याकडे बघा, आता हे जर कळलं असेल तर बघा आपण काय म्हणू, सरळ सरळ तुम्हाला एक गोष्ट तर कळली की नाही. आपण असं म्हटलं, हा जो जीन आहे आपल्याकडे, या जीनच्या मध्ये आपण एक गोष्ट शिकलोय ना. आपण काय बघितलं, आपल्याकडे हा जर डीएनए असेल, आता आपण जीन बद्दल नाही, आपण डीएनए बद्दल बोलू. इथं जर ए असेल तर इकडे कोण आहे, टी आपला. इथं जी असेल तर इकडे सी आपला. म्हणजेच काय, हे जे आपल्याला हे दिसतात ना असे लिहिलेले, ए टी जी सी टी ए, हे जे काय असेल, याच्या पुढे कोण असेल बरं, एच्या जागी टी असेल. 4 गॅप्स रूल आठवतो आपल्याला. टीच्या जागी ए असेल, जी ला सी असेल, सी ला जी असेल, टी ला ए असेल, ए ला टी असेल. जर हे आठवत आहे आपल्याला, तर ही जी इन्फॉर्मेशन आहे ना डीएनए वरती किंवा आरएनए वरती राईट केलेली, हे इन्फॉर्मेशनला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो जेनेटिक कोड. ह्या इन्फॉर्मेशनला आपण काय म्हणतो, जेनेटिक कोड. आता जेनेटिक कोड कशासाठी यूज होतो बरं, सरळ सरळ, इट इज द कोड विच इज रिस्पॉन्सिबल, किंवा ह्या कोडला आपण काय म्हणू, इट प्रोव्हाइड information. It provides information of protein synthesis. It provides information of protein synthesis. कळलं आता जेनेटिक कोडचं काय काम असतं. हे जे काही ए टी जी सी आपल्याकडे लिहिलेले असतील, ह्या अल्फाबेटचा सिक्वेन्स काय आहे, ह्या आपल्या नायट्रोजन बेसचा सिक्वेन्स प्रत्येक ऑर्गॅनिझमचा वेगळा आहे. आणि हा जो वेगळा सिक्वेन्स आहे याला आपण म्हणतो जेनेटिक कोड. हा जेनेटिक कोड म्हणजेच काय असतं, इट इज नथिंग बट इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. आता आपण आपल्या mRNA कडे येऊ. आपला जो मेन टॉपिक चालू आहे त्याच्याकडेच राहू आपण. आता ही सगळी माहिती कशासाठी होती बघा, तुम्हाला समजण्यासाठी. सगळ्यात पहिलं आपण बघू mRNA. त्याला काय म्हणू आपण, इट कॅरीज द इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. इट कॅरीज द इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. इट कॅरीज द इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आणि आपण पुढे काय म्हणतोय त्याच्यामध्ये, फ्रॉम जीन्स इन द न्यूक्लियस, फ्रॉम जीन्स इन द न्यूक्लियस. आता जीन्स कुठे आहे आपले, न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम आहे, क्रोमोझोम वरती कोण आहे, जीन. त्या न्यूक्लियस पासून इन्फॉर्मेशन कुठे घेऊन जातात, हे टू रायबोझोम इन द सायटोप्लाझम. टू रायबोझोम इन द सायटोप्लाझम.
आता रायबोझोमकडे इन्फॉर्मेशन घेऊन जातात, विच प्रोड्यूस द प्रोटीन, विच प्रोड्यूस द प्रोटीन. बघा आपण एका म्हणजे साइड मध्ये आपण काय केलं, सरळ सरळ mRNA संपवला. काय असतो mRNA? काय तर एक असा RNA जो काय करतोय, प्रोटीन बनवण्याची इन्फॉर्मेशन त्याच्यासोबत घेऊन येतोय. आता RNA बनणार कुठे ऍक्च्युअल, DNA पासून RNA बनणार आहे. DNA डबल स्टँडर्ड, त्याच्यापासून कोण बनणार आहे, RNA सिंगल स्टँडर्ड. पण तो RNA बनत असताना आपण काय म्हटलं, RNA न्यूक्लियसच्या बाहेर येणार आहे. म्हणजेच काय, RNA बनला कुठं, न्यूक्लियसच्या आतमध्ये. DNA ची साईज खूप मोठी असल्यामुळे DNA तर बाहेर येऊ शकत नाही. त्याने कोण बनवला, RNA. आणि जो RNA त्याने बाहेर पाठवला, ज्याच्यावरती इन्फॉर्मेशन आहे प्रोटीन बनवायची, तो RNA त्याने कुठं पाठवला, रायबोझोमकडे, सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असणाऱ्या सेलच्या बाहेरच्या लिक्विड मध्ये. त्याला आपण काय म्हणतो, mRNA. M मीन्स मेसेंजर, आणि त्याच्याकडे काय आहे, प्रोटीन बनवण्याचा मेसेज आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, मेसेंजर RNA. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. आता याची कन्सेप्ट समजण्यासाठी आपल्याला बघा, आता एकदा सेलची डायग्राम बघितली ना तर ही क्लिअरच होऊन जाईल. आपण काय म्हणू, तुम्हाला रायटिंगसाठी थोडा टाइम राहू देऊ, स्पेस देऊ. आपण काय म्हणू, आपण आपल्याकडे काय, ही एक सेल आहे, आणि या सेलच्या आतमध्ये कोण आहे, आपल्याकडे एक न्यूक्लियस आहे, बरोबर. त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये आपण काय म्हटलं बरं, सरळ सरळ त्याच्यामध्ये काय होता, आपल्याकडे DNA होता. या DNA पासून कोण बनला, आपला सिंगल स्ट्रँडेड RNA बनला. आता हा RNA काय करणार आहे, सेलच्या बाहेर येणार आहे. सेलच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला माहिती, न्यूक्लियसच्या बाहेर कोण असतं, असं फोल्डिंगचं एक कव्हरिंग असतं, त्याला काय म्हणतो आपण, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला आपण 9th 8th पासून शिकत आलोय. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वरती काय असतात, छोटे छोटे असे ग्रॅन्युल्स आहेत. या ग्रॅन्युलला आपण काय म्हणतो, दीज आर नथिंग बट रायबोझोम. हे जे ग्रॅन्युल आहेत न्यूक्लियस वरती, त्यांना काय म्हणतो आपण, रायबोझोम. मग आता बघा बरं, किती नाही म्हटलं तर आपण रायबोझोम बद्दल बघितलं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बद्दल बघितलं, आणि आपला मेसेंजर RNA न्यूक्लियसच्या आतमध्ये तयार झाला, आणि बाहेर कुठं आला, तो रायबोझोम पर्यंत पोहोचणारे, इथपर्यंत त्याचं काम होतं. ठीक आहे, आता आपण सेकंड जो टॉपिक आहे आपला, तो आहे रायबोझोमल RNA, त्याला आपण म्हणतो rRNA. त्याच्याबद्दल बघू. हे सगळं झालं असेल आता, ऑब्वियसची गोष्ट आहे, टाइम तर भेटलाच होता स्क्रीनशॉट घेणे इतका. पुढे बघा, आता आपण काय म्हटलं, rRNA बद्दल बघतोय आपण. rRNA कोणाला म्हणायचं, इट इज द मॉलिक्यूल ऑफ RNA, इट इज द मॉलिक्यूल ऑफ RNA. हा कोण आहे, इट इज द मॉलिक्यूल ऑफ RNA विच इज कॉम्पोनंट ऑफ द रायबोझोम, विच इज कॉम्पोनंट ऑफ, कोणाचा कॉम्पोनंट आहे, रायबोझोम. रायबोझोमचा कॉम्पोनंट आहे, म्हणून त्याचं नाव काय आहे, rRNA. दुसरं आपण काय सांगतोय, रायबोझोम परफॉर्म द फंक्शन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. रायबोझोम्स आर द फॅक्टरीज ऑफ, असं म्हणू आपण, सोपं करू सेंटेन्स, रायबोझोम्स आर द फॅक्टरीज ऑफ प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन बनायचं असेल तर त्याला जबाबदार कोण आहे, रायबोझोम. आता आपण जस्ट एक डायग्राम बघितली होती, त्याच्यात काय म्हटलं आपण, हा कोण आहे आपल्याकडे, हा आपला असेल एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आणि ह्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वरती कोण आहेत, आपले छोटे छोटे हे रायबोझोम्स आहे. या रायबोझोम कडे येऊन काय केलं जातं, सरळ सरळ रायबोझोमचा एक छोटासा कॉम्पोनंट आहे, ज्याला आपण म्हणतो rRNA. तो rRNA कशाचं काम करतो, जो मेसेंजर RNA बाहेर आला असेल न्यूक्लियस मधून, त्या मेसेंजर RNA ला रिसीव्ह करण्याचं काम कोण करतो, आपला rRNA. ठीक आहे, आणि याचं अजून एक काम असतं इम्पॉर्टंट, ते आपण बघू. याचं अजून एक काम असतं, ते आपण पुढे बघणार आहोत, ट्रान्सक्रिप्शनचा टॉपिक बघू तेव्हा. आता बघा आपण काय म्हटलं बरं, rRNA पण झाला असेल. आता बघा आपल्याला बघायचं आहे, व्हॉट इज tRNA. tRNA काय असतो ते बघू आपण आता. आता परत एकदा सेलची डायग्राम गरजेची आपल्याला, ही डायग्राम लक्षातच ठेवायची. आता ही सेल आहे आपल्याकडे, सेलमध्ये आपल्याला माहिती आहे हा कोण आहे, आपला न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये काय बनला, आपल्याकडे DNA पासून बनला RNA. हा RNA कुठं आला, बाहेर. बाहेर कोण होतं, आपलं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वरती कोण होतं, रायबोझोम. हा RNA कोणाकडे आला, रायबोझोम कडे. आता हा RNA इथं आला. आता आपल्याला माहिती, प्रोटीन कशाला म्हणतो आपण, सरळ सरळ, प्रोटीन इज नथिंग बट, प्रोटीन इज अ लॉंग चेन ऑफ अमिनो ऍसिड. आता तिला काय म्हणतो आपण, लॉंग चेन ऑफ अमिनो ऍसिड. आणि ती कशाने बाउंड केलेली आहे, एक अमिनो ऍसिड असेल, दुसरा अमिनो ऍसिड असेल. सपोज असा म्हटलं आपण, हे एक अमिनो ऍसिड आहे, हे दुसरं आहे, हे तिसरं आहे, आणि ह्या लॉंग चेनला एकदम लांब अशी साखळी बनेल,
यांच्यामध्ये कोणते बॉन्ड असतात याला आपण म्हणतो पॉलीपेप्टाइड बॉन्ड. मग ह्या अमिनो ऍसिडच्या साखळीला एकत्र धरून ठेवणारे पॉलीपेप्टाइड बॉन्ड त्यांना आपण एकत्रित काय म्हणतो प्रोटीन. डेफिनेशन काय बनेल प्रोटीनची? प्रोटीन आर द लॉंग चेन ऑफ अमिनो ऍसिड बाउंडेड बाय पॉलीपेप्टाइड बॉन्ड. अशी एक सिंपल डेफिनेशन बनते. मग आपण काय म्हटलं आता प्रोटीन बनायचंय, अमिनो ऍसिडची चेन बनणार आहे. पण इथं मला सांगा बरं, ही आपली सेलची सायटोप्लाझम असेल, इकडे अमिनो ऍसिड असेल, इकडे एक असेल, इकडे एक असेल, अमिनो ऍसिड सगळे असे सायटोप्लाझम मध्ये पांगलेले आहेत. मग ह्या प्रत्येक अमिनो ऍसिडला धरून रायबोझोम पर्यंत आणणं आणि त्याची साखळी बनवणं, चेन बनवणं, हे कोणाला तरी करावं लागणार आहे की नाही. मग इथं कामात येतो आपला tRNA. tRNAचं स्ट्रक्चर खूप सिंपल आहे. आपण काय सांगतो सरळ सरळ, tRNA ज्यावेळी ड्रॉ करायला येत होतो तर येतच नाही विचारायला ड्रॉ करायला, पण आपल्याला जर ड्रॉ करायचं ठरलं तर आपण काय सांगतो tRNA सगळ्यात सोपा असेल आपल्याकडे. याच्यामध्ये आपण काय सांगतो आता बघा, हा जो tRNA आहे हा काय करतो, प्रत्येक अमिनो ऍसिडला एकेकाला पकडून इथं रायबोझोम पर्यंत ट्रान्सफर करतो, म्हणून त्याचं नाव काय आहे ट्रान्सफर RNA. तर या पद्धतीने बघा आपल्याकडे 3 टाईप होते RNAचे. तुम्हाला पाहिजे असलं तर ट्रान्सफर RNAची पण आपण इन्फॉर्मेशन लिहून घेऊ 1-2 सेंटेन्स मध्ये. प्रोटीनचा टॉपिक कळला असेल आपल्याला. हे सगळे टॉपिक कुठं गरजेचे आहेत, जेव्हा आपण काय स्टडी करू प्रोटीन सिंथेसिस बघू तेव्हा. काय म्हटलं आपण, इट इज द RNA मॉलिक्यूल विथ अकॉर्डिंग टू द मेसेज ऑफ mRNA. इट इज द RNA मॉलिक्यूल, हा पण काय एक RNA मॉलिक्यूल आहे. इट इज द RNA मॉलिक्यूल which according to the message of the mRNA carries the amino acid up to the ribosome. रायबोझोम पर्यंत अमिनो ऍसिडला कॅरी करून आणणारा जो आपल्याकडे RNA आहे तो कोण आहे आपला tRNA. तर या पद्धतीने आपल्याकडे आपण तिन्ही RNA बद्दल बघितलं. mRNA काय करतो, tRNA काय करतो आणि rRNA काय करतो. तिघांचेही काम आपल्याला डिटेल मध्ये कळले असतील. आता आपल्याकडे पुढचा जाऊन टॉपिक येतोय तो असेल आपल्याकडे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. त्या टॉपिकला समजून घेण्यापूर्वी आपल्याला 1-2 बेसिक टर्म्स आहेत त्या समजून घ्याव्या लागतील. बघा आता ही डायग्राम एकदा लक्षात ठेवली तर सगळं लक्षात राहील आपल्या. आता आपल्याला बघायचंय सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. एक कन्सेप्ट येते मध्ये, छोटीशी कन्सेप्ट आहे, खूप सिंपल आहे, पण तिला आपण काय म्हणतो ना फिल इन द ब्लँक तिच्यावरती येत असते. काय म्हटलं आपण सरळ सरळ, आपल्याकडे कोण आहे, आपण कन्सेप्टचं नाव लिहू आधी, सेंट्रल डोग्मा ऑफ कशाचा येतो प्रोटीन सिंथेसिस. याला अजून एक नाव येतं बरं, याला काय म्हटलं जातं सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. मग याच्यात काय सांगतो आपण, आपल्याकडे कोण होता, एक मॉलिक्यूल आहे आपल्याकडे, हा कोण आहे आपला DNA. DNA पासून आपण काय म्हटलं कोण बनलं आपल्याकडे, DNA पासून आपल्याकडे कोण बनला, सिंगल स्ट्रँडेड बनला आपल्याकडे RNA. आणि ह्या RNA ने मिळून काय बनवलं, 2-3 टाईपचे RNA एकत्र येऊन त्यांनी काय बनवलं, प्रोटीन बनवलं. प्रोटीन म्हणजेच काय बनवलं, त्यांनी एक कॅरेक्टर बनवलं. मग आपण काय सांगतो, द कन्व्हर्जन ऑफ DNA इंटू RNA अँड RNA इंटू प्रोटीन इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन बनण्याचा सेंटर जो आहे तो काय, DNA पासून RNA बनतील, RNA पासून काय बनेल प्रोटीन. त्याला आपण म्हणतो सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी किंवा सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. DNA प्रोड्युसेस RNA अँड RNA प्रोड्युसेस प्रोटीन. ठीक आहे, आता आपण आपल्या मेन टॉपिक कडे जाऊ. व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन. आता ट्रान्सक्रिप्शन कशाला म्हणायचं ते बघू आपण, नंतर आपण बघू ट्रान्सलेशन आणि नंतर बघू आपण ट्रान्सलोकेशन. सगळ्यात पहिलं बघा आपण काय म्हणतोय, आपल्याकडे कोण आहे, आपल्या सेलची डायग्राम विसरायचीच नाही, आता हिला लक्षात ठेवायचं रेफरन्ससाठी. कोण आहे आपल्याकडे न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये कोण होता आपला DNA, त्याच्यापासून कोण बनला RNA सिंगल स्ट्रँडेड. डबल स्ट्रँडेड पासून काय बनला सिंगल स्ट्रँडेड. मग आता आपण काय म्हटलं, इथं जो बनला हा RNA, त्याला जर मी थोडंसं बाहेर काढले, ह्याला मोठं जर केलं तर आपल्याला काय लक्षात येईल, सिंगल स्ट्रँडेड याच्यावरती काय असेल ATGC. पण आता RNA बनलाय T असेल का त्याच्यावर, इथं कोण असेल आपला U. कोण असेल U. पुन्हा आपण काय म्हणू
यू ए असे सिक्वेन्सेस असतील. मग हा कोण आहे आपला mRNA, ज्याच्यावरती काय आहे एक मेसेज आहे. पण हा मेसेज क्रिएट कसा केला याने? आपण तर म्हटलं जीन काय होता बरं आपल्याकडे, DNA होता खूप मोठा. या खूप मोठ्या DNAचा एक छोटासा पीस होता, तो कोण होता आपला जीन. पण हा mRNA याच्यावरती तर खूप माहिती दिसते. मग एवढी माहिती आली कुठून? याला आपण कसं सांगतो सरळ सरळ, mRNA इज प्रोड्युस्ड ॲज mRNA is produced as mRNA is produced as per the sequence of nucleotides, as per the sequence of nucleotides. न्यूक्लिओटाइड म्हणजे कोण आपले बेस शुगर आणि कोण होता आपला बेस शुगर आणि फॉस्फेट ऑन DNA. आता mRNA बनला कसा? आपण म्हटलं आपल्या DNA वरती काय होतं, ATGC AUGC याची सिक्वेन्स होती. ह्या सिक्वेन्सला काय केलं स्वतःच त्याने, काय केलं ह्या जीन वरती जेवढा सिक्वेन्स होता, हा जीन कशाचा होता प्रोटीन बनवणारा. ह्या जीन वरती जो सिक्वेन्स होता त्याला स्वतःहून कॉपी 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 करत राहिला हा, आणि कॉपी करून करून त्याने एवढी मोठा सिक्वेन्स बनवला. ह्या कॉपी ऑफ सिक्वेन्सलाच काय म्हणतो आपण सरळ सरळ, दिस कॉपिंग ऑफ सिक्वेन्स इज कॉल्ड ॲज, दिस इज नोन ॲज ट्रान्सक्रिप्शन. दिस इज नोन ॲज ट्रान्सक्रिप्शन. याला काय म्हणतो आपण ट्रान्सक्रिप्शन. बघा आपण काय म्हटलं, DNA वरती असणाऱ्या जीनचा जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सला मल्टिपल टाइम्स कॉपी करून एक मोठा असा थ्रेड तयार केला जाईल सिंगल स्ट्रँडेड, त्याला आपण काय म्हणतो mRNA. हा mRNA बनताना त्याने कॉपी केलेली इन्फॉर्मेशन, या दोन्ही प्रोसेसला एकत्रित आपण काय म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. आता पुढे जाऊन कसं बनत असेल बरं हा? आपण काय म्हटलं आपल्याकडे कोण होता सरळ सरळ, हा आपला कोण होता DNA होता. मग हे दोन जे DNA चे स्ट्रँड होते हे काय होतात एकमेकांपासून सेपरेट होतील. आता हे दोन स्ट्रँड मध्ये पहा इतका मोठा गॅप दिसतोय. मग आपण काय म्हणू, DNA चे जे दोन स्ट्रँड असतील ते काय होतील, द टू स्ट्रँड्स ऑफ DNA, द टू स्ट्रँड्स ऑफ DNA, द टू स्ट्रँड्स ऑफ DNA सेपरेट्स. कसा बनतो mRNA ते बघतोय आपण, फ्रॉम इच अदर, फ्रॉम इच अदर. आता हे दोन स्ट्रँड एकमेकांपासून सेपरेट तर झाले, पण सेपरेट झाल्यामुळे काय झालं असेल बरं, यांच्यावरती असणारे जे सिक्वेन्स होते त्यापैकी आपण काय म्हणू, आता समजा आपण असं म्हटलं इथं काय होता ATGC यांचा आपण जोडी होती, पण ही जोडी पण सेपरेट झाली की नाही. आता इथं जर आपण घेतला A, इथं आपण घेतला T, इथं आपण घेतला G, इथं आपण घेतला C, इथं घेतला U, सॉरी यू नाही ना आता DNA चे ना, मग इथं काय घेतलं पुन्हा G A C T, अशा आपण घेत राहिलो. इकडे कोण असेल त्यांचा सिक्वेन्स असेल की नाही, चार्गप रूल नुसार A साठी T असेल, T साठी A असेल. पण आपण काय सांगतोय आता, ज्या स्ट्रँड वरती mRNA बनणार आहे, ज्या स्ट्रँडचा उपयोग होणार आहे, तर आता किती नाही म्हटलं आपल्याला एक गोष्ट कळली पाहिजे, काय mRNA बनत असताना आपण काय सांगतोय, ओनली वन ऑफ द स्ट्रँड, ओनली वन ऑफ द स्ट्रँड, हे जे दोन स्ट्रँड सेपरेट झाले होते त्यापैकी एकच स्ट्रँड काय करतो, ओनली वन ऑफ द स्ट्रँड ऑफ DNA इज युज्ड कुठेतरी जागा मॅनेज करून इकडे लिहितो मी, युज्ड इन ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय होतं, एकच स्ट्रँड यूज होतो. मग दुसरा का नाही होत त्याचं रिझन आपण बघू. आता बघा बरं काय होतं, आपण म्हटलं हा जो एक स्ट्रँड आहे जो यूज होणार आहे, ह्या एका स्ट्रँडला आपण काय म्हणतो टेम्पलेट स्ट्रँड. याला काय म्हणतो आपण टेम्पलेट. जो स्ट्रँड RNA बनवण्यासाठी उपयोगी होतो किंवा ज्याचा उपयोग केला जातो तो कोण आहे आपला टेम्पलेट स्ट्रँड. आणि मग आपण काय सांगतोय आता, टेम्पलेट स्ट्रँड तर होता आपल्याकडे, मग आपण बघितलं इथे A आहे जो आपला RNA बनणार आहे, त्याच्यावरती T आहे का, आपण आधीच म्हटलं होतं RNA वरती T च्या जागी कोण येतो U, मग इथं आपल्याकडे कोण येईल U. मग आपण असं बघू आता इथे एक स्ट्रँड काय करेल, याला कॉम्प्लिमेंट करेल. T च्या जागी कोण येईल आपला A, G च्या जागी कोण येईल आपला C, C च्या जागी कोण येईल G, त्याच्यानंतर कोण येईल आपला G च्या जागी येईल आपला C, A च्या जागी येईल आपला T येईल का आता U, C च्या जागी कोण येईल आपला, C च्या जागी येईल आपला G, T च्या जागी कोण येईल आपला A. तर या पद्धतीने आपल्याकडे बघा हा एक नवीन स्ट्रँड तयार झाला. हा जो नवा स्ट्रँड तयार झाला ना, याला मी थोडस वेगळं दाखवतो आता. हा जो एक नवा स्ट्रँड तयार झाला तुमच्याकडे,
हा कोण बनला आपला, हा नवा स्ट्रँड म्हणजेच आपला कोण होता, mRNA. मग आता हा जो स्ट्रँड बनला आपल्याकडे, हा स्ट्रँड दिसायला जरी डायग्राम मध्ये एवढा एवढा दिसत असला, पण हा ऍक्च्युली खूप मोठा आहे. आणि इतका मोठा स्ट्रँड असून सुद्धा काय, तो डीएनए डबल स्ट्रँडेड आहे, पण आरएनए कसा आहे, सिंगल स्ट्रँडेड. याचं काम झाल्यानंतर हा काय करतो, इथून बाहेर येतो. हा काय करेल, इथून बाहेर येईल. mRNA बनून बाहेर आला तर हे दोन्ही स्ट्रँड डीएनएचे काय करतील, पुन्हा जवळ येतील आणि पुन्हा एकदा डीएनए काय होईल, सील होईल. तर या पद्धतीने आपल्याकडे कोण बनतो, बाहेर कोण आला आपल्याकडे या डीएनए मधून, mRNA. आता हा जो mRNA बाहेर आला त्याला आपण कसं सांगणार बरं. आता mRNA जो बाहेर आला आपण तो काय म्हणतो, सरळ सरळ हा जो काही सिक्वेन्स होता हा कसा आहे आपल्याकडे, शार्गाफ रूल नुसार कॉम्प्लिमेंटरी. याच्यावर ए होता, तिकडे कोण असणार आहे, यू. इकडे टी येतं, तिकडे कोण असेल, ए. कॉम्प्लिमेंटरी असेल. ज्या स्ट्रँड वरती हा mRNA बनला तो कोण आहे आपला, टेम्पलेट स्ट्रँड. पुढे जर गेलो आपण तर बघा, आता आपण काय सांगतोय सरळ सरळ, हा जो mRNA बनला आपल्याकडे तो साईजने कसा आहे बरं. आता जर बघितलं आपण, थोडं कंपॅरिझन करू आपण. हा डीएनए एवढा लॉंग होता आपल्याकडे, हा जो mRNA बनला आपल्याकडे, हा जो mRNA आपल्याकडे बनला, हे mRNA ला आपण काय केलं, याच्या बाहेर जर घेतलं तर हे दोन्ही स्ट्रँड पुन्हा सील होतील आणि डीएनए ऍज इट इज राहील. हा जो mRNA बाहेर आला, हा बाहेर आल्यानंतर कोणाकडे जाणार आहे, ऑब्व्हियसली न्यूक्लियसच्या बाहेर कोण आहे आपल्याकडे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कडे हा जाईल आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वरती कोण आहेत आपले, रायबोझोम्स. त्या रायबोझोम कडे फॅक्टरी पर्यंत कोण पोहोचणार आहे आपला, mRNA. तर आपण काय म्हणतो सरळ सरळ, द mRNA फॉर्म्ड इन द न्यूक्लियस, कुठे येणार आहे तो, सायटोप्लाझम मध्ये. याला आपण असं सांगू, हे सगळं कळलं असेल तर याला रब करू. आता याचा स्क्रीनशॉट घेण्या इतका वेळ तर दिलेलाच होता. आता आपण बघू, बघा काय म्हटलं आपण, जो mRNA आपल्याकडे बनला तो mRNA कुठे येणार आहे आपला, न्यूक्लियस मध्ये बनला आणि त्याची साईज कमी असल्यामुळे तो न्यूक्लियसच्या काय करेल, बाहेर येईल. बाहेर आल्यानंतर तो कुठे जाणार आहे, न्यूक्लियसच्या बाहेर असणाऱ्या रायबोझोम कडे. मग आता रायबोझोम कडे जाईल तो. आपण काय म्हटलं, त्याला सेंटेन्स मध्ये जर लिहायचं की ठरलं तर आपण कसं ठरवणार, कसं लिहिणार आपण, द mRNA फॉर्म्ड इन द न्यूक्लियस, द mRNA फॉर्म्ड इन द न्यूक्लियस, न्यूक्लियस मध्ये बनलेला mRNA कुठे येणार आपला, कम्स इन सायटोप्लाझम. कम्स इन सायटोप्लाझम. सायटोप्लाझम काय असतं, सेलचा जो लिक्विड पार्ट आहे आपल्याला माहिती आहे, हा सगळा हा काय आपला सायटोप्लाझम आहे. सायटोप्लाझम मध्ये कोण येतो आपला, mRNA येतो. पुढे जर गेलो आपण तर बघा आता बरं, आता एक महत्वाचा टॉपिक आहे आपल्याकडे, खूप महत्वाचा. हा जो आपला mRNA बाहेर आला होता, आपण त्याला जर असं ड्रॉ करून घेतला आता तर आपण काय सांगतो त्याच्यावरती, पहिला असेल आपल्याकडे ACU, ACU. दुसरा असेल आपल्याकडे कोण, समजा GGA. आपण काही पण रॅन्डम सिक्वेन्स घेऊ राहिलो जेणेकरून आपल्याला कळावं म्हणून. नंतर कोण असेल आपल्याकडे, समजा CCU, CCU. तर या पद्धतीने आपल्याकडे सिक्वेन्स आहे. आता मी जास्त नाही ड्रॉ करत त्यांना, पण आता आपल्याला समजून घ्यायचा जो टॉपिक आहे तो काय आपल्याकडे बघा, आपण काय म्हटलं, हे जे आपल्याकडे ACU हा जो काय आपल्याकडे, हा कोण होता, आपण मागाशी याला नाव दिलं जेनेटिक कोड. पण ह्या जेनेटिक कोडला आपण काय करतो, 3-3च्या पार्ट मध्ये काय करतो, डिवाइड करतो. मग पहिला 3चा पार्ट इथं असेल आपल्याकडे, दुसरा 3चा इथं असेल, तिसरा 3चा इथं असेल. या 3-3 मध्ये जे आपण काय करतोय ना, यांना नायट्रोजन बेसेसला डिवाइड करतो. या 3-3 नायट्रोजनस बेसच्या पेअरला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो ट्रिपलेट कोडॉन. याला काय म्हणतो आपण, ट्रिपलेट कोडॉन. आणि आपण काय सांगतोय, इट जो काही ट्रिपलेट कोडॉन असेल आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी 3-3-3चा जो कोडॉन आहे, इट कंप्राइजेस, किंवा आपण असं म्हणू, इट इज फॉर, सोपं बनू अजून, ट्रिपलेट कोडॉन कशासाठी असतो, ट्रिपलेट कोडॉन इज फॉर 1 अमिनो ऍसिड. आता तुम्हाला कळलं असेल, हा एक ट्रिपलेट कोडॉन, याच्यावरती काय येईल, 1 अमिनो ऍसिड. हा पुढचा ट्रिपलेट कोडॉन, याच्यावरती काय येईल, 1 अमिनो ऍसिड. हा पुढचा, याच्या पुढे काय येईल, 1 अमिनो ऍसिड. अशा पद्धतीने हे 3-3-3-3चे ग्रुप काय करतात, 1-1 अमिनो ऍसिडला काय करतात, कंप्राइज करतात. आता बघा बरं, आपण काय सांगितलं सरळ सरळ, हा जो काही आपल्याकडे एक mRNA होता आपण ड्रॉ केलेला, हा एक mRNA काय म्हणतो आपण, इट इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ न्यूक्लिओटाइड. आणि जर 1000 न्यूक्लिओटाइड असतील तर 300च्या अराउंड काय बनतील, पेअर बनतील. 300 काय एकत्र येतील, अमिनो ऍसिड, आणि त्यांच्यामध्ये काय बनेल, पॉलिपेप्टाइड बॉन्ड. म्हणून काय बनेल आपल्याकडे, प्रोटीन. तर या पद्धतीने आपल्याकडे काय असतं,
mRNA कसा काम करतो, ट्रिपलेट कोडॉन काय असतात, त्याची ही कन्सेप्ट होती. आता बघा बरं, आपण काय म्हटलं होतं, आपल्याकडे कोण होता, हा आपला tRNA. याला आठवतोय, हा मगाशीच सांगितला होता. मग हा जर tRNA होता आपल्याकडे, तर लक्षात ठेवायचं ह्या tRNA वरती पण काय असतात, इथं 3 कोडॉन आहेत. आणि हे काय असतात ना, tRNA चे जे कोडॉन आहेत आणि हे जे कोडॉन आहेत हे एकमेकाला कसे असतात, कॉम्प्लिमेंटरी. म्हणजेच काय, इथं ए असेल तर इथं कोण असेल आपल्याकडे यू, इथं सी असेल तर इथं कोण असेल जी, इथं यू आहे तर इथं कोण असेल आपल्याकडे ए. तर या पद्धतीने आपल्याकडे काय असतात, हे जे कोड आहेत हे याला अपोजिट आहेत, म्हणून ह्या कोडॉनला आपण काय म्हणतो, दे आर कॉल्ड ॲज अँटी कोडॉन्स. त्यांना काय म्हणतो आपण, अँटी कोडॉन. मग मला एक सांगा आता, हा tRNA जेव्हा कधी येईल तेव्हा तो काय करेल बरं, त्याच्यासोबत काय आणेल, एक अमिनो ऍसिड आणेल असं पकडून. अमिनो ऍसिड आणल्यानंतर तो काय करेल, इथं त्याचे जे कॉम्प्लिमेंटरी कोडॉन असतील त्यांच्यावरती ठेवेल, आणि त्यांच्यावरती त्याने अमिनो ऍसिड ठेवलं तर ह्या सगळ्या प्रोसेस चालू असताना रायबोझोमला आपण काय म्हटलं होतं, फॅक्टरी ऑफ प्रोटीन सिंथेसिस. हा कोण आहे आपला, रायबोझोम. मग याने काय केलं, एक अमिनो ऍसिड आणून ठेवलं. मग याचं काम संपलं की नाही, आता याचं अमिनो ऍसिड तर येऊन पडलं. मग आपण काय सांगतो सरळ सरळ, याचा अमिनो ऍसिड येऊन पडलेला असेल तर हा रायबोझोम काय करतो, रायबोझोम शिफ्ट होतो पुढच्या ट्रिपलेट कोडॉनकडे. रायबोझोम दुसऱ्यावरती शिफ्ट झाला, इथला जो काही tRNA होता त्याचं काम झालं, तो काय करेल, इथून निघून जाईल. इथं आपण जर tRNA दाखवला असा तर याचं काम झालं, हा निघून जाईल. पुढचा tRNA येईल, त्याच्याकडला असणार काय आणेल, तो अमिनो ऍसिड आणेल. त्याने त्याचा अमिनो ऍसिड आणल्यानंतर काय म्हणतो आपण, त्याचं काम झालं, तो पण निघून जाईल. तिसऱ्याकडे कोण येईल, परत आपला रायबोझोम. तिसरा रायबोझोम काय करेल, रायबोझोम पुढे आल्यानंतर तो काय करेल, पुढचा ट्रिपलेट कोडॉन यूज करेल, पुढचा अमिनो ऍसिड आणेल, त्याचं काम झालं, हा tRNA हा पण निघून जाईल. असं करत करत tRNAच्या मुवमेंट सोबत कोण मूव्ह करतोय, आपला रायबोझोम पुढे पुढे मूव्ह करतो. आणि रायबोझोमची जी मुवमेंट आहे त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्सलोकेशन. मग आपल्याला या तिन्ही टर्म जर शॉर्ट मध्ये बघायच्या असल्या, व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन, तर शॉर्ट मध्ये आपण बघू. सगळ्यात पहिले डायग्राम एकदा समजून घ्या, काय कुठं आणि कसं होतंय, अँटीकोडॉनचा यूज कसा केला जातो mRNA वरती, रायबोझोमचा रोल काय, रायबोझोम पुढे पुढे कसा सरकतो, रायबोझोम सरकण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सलोकेशन. ओके, आता बघा, आपण ट्रान्सक्रिप्शनची डेफिनेशन ऑलरेडी बघितलेली आहे. आता आपण बघू ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशनची डेफिनेशन, जेणेकरून आपल्याला काय कळेल, दोन्हींच्याही कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. मग आता आपण काय म्हटलं होतं बघा, ट्रान्सलेशन कशाला म्हणायचं, ॲज पर द कोडॉन्स ऑन mRNA, ॲज पर द कोडॉन्स ऑन mRNA, as per the codons on mRNA, amino acids are supplied by, amino acids are supplied by, कोण सप्लाय करतं बरं, tRNA. this is known as ट्रान्सलेशन. त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन. म्हणजेच काय, जो कोड होता आपल्याकडे mRNA वरती, त्या कोडला काय केलं आणि ट्रान्सलेट केलं, आणि त्याच्या अकॉर्डिंग काय बनवलं, अमिनो ऍसिड कुठून तरी सेलच्या सायटोप्लाझम मधून धरून आणलं. याला काय म्हणतो आपण, ट्रान्सलेशन. आणि आता ट्रान्सक्रिप्शन कशाला म्हणायचं, सॉरी, ट्रान्सलोकेशन कशाला म्हणायचं आपण, सरळ सरळ, द रायबोझोम, इथं रायबोझोमचं नाव येईल आपल्याकडे, द रायबोझोम कीप्स मुव्हिंग, the ribosome keeps moving from one end of mRNA, from one end of mRNA to another end, by distance of one triplet codon, one triplet codon. This movement
of ribosome is called as ट्रान्सलोकेशन. तर ह्या आपल्याकडे सगळ्यांचे डेफिनेशन असतील, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. सगळ्या कन्सेप्ट पण क्लिअर असतील. आय नो थोडंसं रॅपिड घेतलंय आपण, बट चॅप्टर पण पुढे प्रोग्रेस करावं म्हणून आपण हे सगळं असं घेतलंय. आता बघा तुमचं काम काय असलं पाहिजे, किती नाही म्हटलं तर ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटली ना, त्या इन्फॉर्मेशनला आपण व्यवस्थित राईट डाऊन करणं, एक एक कन्सेप्टला पुन्हा पुन्हा रिवाइज करून रिवाइंड करून करून बघणं आणि समजून घेणं, हे तुमचं काम असलं पाहिजे. ठीक आहे. मग आता आपल्याकडे एक शेवटची कन्सेप्ट आहे, प्रोटीन काय असतं ते आपण बघू. आता आपल्याकडे बघा बरं, हे सगळं जे आपण बघितलं ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, त्याच्यामध्ये काय भेटलं आपल्याला, हे सगळे अमिनो ऍसिड असे एकमेकांच्या जवळ अरेंज झाले असतील आणि ह्या सगळ्या अमिनो ऍसिडच्या मध्ये काय बनतात, असे बॉन्ड बनतात. हे जे बॉन्ड आहेत हे कोण आहेत आपल्याकडे, पेप्टाइड बॉन्ड. कोण आहेत आपल्याकडे, पेप्टाइड बॉन्ड. पण हे एकच बॉन्ड आहे का, भरपूर आहेत, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, पॉलीपेप्टाइड बॉन्ड. मग आपण काय सांगतोय, लॉंग चेन ऑफ amino acids which is bounded म्हणजेच काय, एकमेकांसोबत कसे धरून ठेवले, which is bounded by peptide bond is the protein. मग आता बघा बरं, अशा भरपूर चेन तयार झाल्या असतील. तुमच्या एका mRNA वरती एवढी चेन तयार झाली, दुसऱ्या mRNA ने दुसरी चेन बनवली. आपण काय म्हणू सरळ सरळ, मेनी चेन्स ऑफ अमिनो ऍसिड come together to form a complex protein. जर आपल्याकडे सिंपल एक चेन असेल तर ती काय, सिंपल प्रोटीन. पण भरपूर चेन एकत्र येऊन जर प्रोटीन बनवत असतील तर ते काय आपल्याकडे, कॉम्प्लेक्स प्रोटीन. तर अशा पद्धतीने आपला आजचा टॉपिक होता. त्याच्यावर आपण बघितलं काय, व्हॉट इज RNA, त्यानंतर आपण बघितलं टाइप्स ऑफ RNA, त्यानंतर आपण बघितलं काय, व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन, व्हॉट इज ट्रान्सलेशन अँड व्हॉट इज ट्रान्सलोकेशन. तर या पद्धतीने आजचं लेक्चर असेल. लवकरच पुढचं लेक्चर पण टाकण्याचा प्रयत्न असेल. पण तुमचं जे काही काम आहे ते तुम्ही त्याकडे अटेन्शन देणं गरजेचं असेल. तुमचं काम काय असलं पाहिजे, व्हिडिओला लाईक करणं, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करणं, जेणेकरून पुढच्या लेक्चरचा अपडेट लवकरात लवकर तुम्हाला मिळेल. ठीक आहे. ओके देन, याला राईट करून घ्या. थँक्यू सो मच.